नाथचरित्र भाग 6 रामकृष्ण हरी जय हरी. चरित्रे विचित्रे पवित्रे अपारे, मुढा पामरे तारिली सुविचारे. जयाचे कृपेने समाधान चित्ता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. पंढरीनाथ भगवान की जय. 5व्या भागामध्ये आपण ऐकलं होतं की नाथ हे गुरूंच्या शोधामध्ये निघालेले आणि त्यांना एक वारकरी भेटले. त्या वारकऱ्यांनी विचारलं, काय नाव काय आहे? नाथ महाराज म्हणाले, नाव आहे एका, पण कुठला मी आठवत नाही, कुठून आलो उमगत नाही, जिथून आलोय तिथंच जायचंय, पण वाटच कुठे गवसत नाही. नाही बा उमगलं काही. कणगीतलं जुंदळं म्हणालं, मला पुन्हा कणसात बसायचं हाय, त्यावानीच काय हे कुठं आहे? मी अजून कणसातच आहे बाबा, तिथून मला मूळ बीजाकडे जायचं आहे. दाखवता का वाट बाबा? चल संगट पंढरीला, तेच तर मूळ पीठ आहे. तेही सात्विकानं लहडलेलं एक कणीसच मूळ बीजाचं मायारूप. अवलियास दिसतोयास, तरीच एकला भटकतुयास भणंगावाणी. अहो बाबा, माणूस एकटाच असतो, वर वर 4 चौघांच्या प्रपंचात रमतो. त्याला वाटायला लागतं सारा प्रपंच माझाच. गबाळात अडकला की सुटकाच नाही. मरणकाळीसुद्धा भिरभिरत राहतो. जमीन जुमल्यात, सोन्या नाण्यात, सुना नातवंडात. तिथं खरा असतो तो पांथस्त, प्रातःकाळ झाली की निर्विकारपणे उडून जाणारा. अर्थात हा संवाद चालू आहे वारकरी आणि नाथाचा. वारकरी म्हणाले, काय र तुझं ज्ञान, तुला तर गुरुच कराया हवा म्या. नाथ म्हणतात, गुरु करून होत नाही बाबा, तो असतोच, फक्त त्याचा शोध घ्यावा लागतो. त्याच्याच शोधात तर मी बाहेर पडलोय ना. जोपर्यंत तो भेटत नाही तोपर्यंत ही वणवण संपणार नाही. आता मागचं सारं सोडलं आहे, पुढे काय ठाऊक नाही. आकाश कोसळेल का? कोसळू दे. पृथ्वी दुभंगेल का? दुभंगू दे. मूलाधाराला कवळून बसेन, क्षितिजाचा अंत धरेन, पण आता सद्गुरू सापडल्याशिवाय माघारी परतायचंच नाही. आता बरी घ्या अंमळ, अत्तीच झालं. अरे कवळा पोर तू, अजून मिसुर्डीसुद्धा फुटलं नाही. इथला आसपासच्या कुणा बामनाच्या घरचा दिसतोस. गोरा गोमटा हायस, चांगलं चुंगलं खाल्ला प्यालेला हायस, आणि ही भणंगाची अवदसा कुठून सुचली तुला? चल माया संगट, म्या तुला तुझ्या माणसात नेऊन घालतो. माऊली डोळे गाळीत बसली असल, बाप येडापिसा झाला असल. माय बाप कुणी नाही, मी मुळावरच आलो त्यांच्या. आजा आजी आहेत, आजी हिरमुसली असेल, पण आजोबा खंबीर आहेत तिची समजूत काढायला. त्यांनीच सांगितलं आहे मला गुरुचा शोध घ्यायला. हां, म्हणजे सारं तिरपागडच की. बरं सांग, तुला गुरु हवाय तर कसा हवाय? नाथ महाराजांनी जी गंगेला प्रार्थना केली होती ती म्हणून दाखवली. भेटीव मला झणे सद्गुरु गंगे, हरिदाविल ऐसा गंगे, प्रभु दाविल ऐसा. कृपा कटाक्षे त्रिताप वारून, पाजिल ज्ञान रसा. ज्याजवळी नाही मुळी, दंभाची ढोंगाची. नाव जननी गे भूत दयेने, शोभत सागर सा गंगे, शोभत सागर सा. बाबा,
गुरुसारखा गुरु. सद्गुरूमध्ये तरतमभाव नसतो. आरगड्या 10 इचाराचे ईज गुरु असतात. मांत्रिक, तांत्रिक, भगत, अवलिये, उदासवाणे, नंगे, फकीर, गोसावी, महानुभावी, नाथपंथी आणि लई राहतात बघ. मला एक सत्शील साधू हवा, पण तो ढोंगी नसावा. मला एक शास्त्री हवा, पण त्याला पूर्ण सत्याची जाणीव झालेली असावा. मला दीनदुबळ्यांच्या वेदनेनं विव्हळ होणारा एक संत हवा आहे. कळलं र पोरा, कळलं. तू ज्ञानोबाच्या वाटावरचं वाटसरू आहेस. तुला हवा तसा एक साधू मला ठाव आहे. कोण कोण कुठे आहेत सांगा ना मला. मी आत्ताच या क्षणी त्यांच्याकडे जायला तयार आहे. जनार्दन स्वामी म्हणतात त्यांना. लई पोचलेला माणूस आहे. दत्तात्रयाशी गप्पा हाणतो म्हणे आणि त्याच्या कुत्रीचं दूध बी पितो घटाघटा. देवगिरीची अंमलदारी करतात. त्या परगण्याचं राजच म्हण की. पार तिकडं अजिंठ्याच्या डोंगरापलीकडं खानदेशातलं 40 गावचं आहे नव. मूळ तिथलं देशपांडे हाय. पर बादशहाची मर्जी बसली आणि उचललं त्यासनी आणि आणून बसविलं की गडावर अंमलदार म्हणून. आमचं वारीतलं माणूस न माणूस लई मानताय बघ त्यासनी. त्याचं नाव निघालं की आम्ही म्हणतो वर शिपाई गडी आणि आत परमार्थ जोडी. जा त्यांच्याकडं. कवेत घेतलं ना तर निवर्ती ज्ञानोबा परमानं कीर्त होईल दोघाची. तुझं एकल्याचं नाव कुणी घेणारच नाही. समधीजन म्हणतील तुला एका जनार्दन. बाबा, बाबा तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. आजवर मला असा कुणी मार्गच दाखवला नव्हता. मला सद्गुरूंनी स्वीकारलं तर मीही स्वतःला एका जनार्दन म्हणवीन. भविष्यकाळात गुरु आज्ञा झाली तर तुमच्याही मूळपीठावर येईन. देवभक्तांचा पवित्र संयोग पाहून कृतार्थ होईन. आता निरोप द्यावा बाबा. एकलाच जाशील? बाबा, एकोबाला एकटेपणाची कसली हो भीती. तुम्ही जा पंढरीला. विठ्ठलाला सांगावा द्या म्हणावं भानुदासाचा पण तू गुरुसेवेच्या कसोटीला उतरला की नक्की तुझ्याकडे येईल. तुझ्या हाती हात देऊन वाळवंटी रासक्रीडा करायला. म्हणजे भानुदासाचा पंतू का तू? माझ्या इट्टलाला पडशीत घालून हंपिवून पंढरपुरी आणणाऱ्या. अरे माझ्या कर्मा, अरे धन्य तुझं कुळ. पायी डोई ठेवायला हवी बघ तुझ्या. चल म्या बी येतो तुझ्या संगट आणि तुला गुरुच्या पायावर घालतो. तेवढं तरी पुण्य जमल. माझ्या फाटक्या पडशीत. बाबा, माझ्यामुळं तुम्ही तुमची वारी चुकेल ना. सद्गुरूंकडे जाताना सडं मोकळं जावं. घरचे मायापाश तोडले आहेत. आता नव्या मायापाशात अडकवू नका. इथूनच आपल्या दिशा बदलल्या. तुम्ही दक्षिणेकडे जा, मी उत्तरेकडे जातो. जा बाबा जा. भानुदासाचा अंश तू. तुला वाट दावणारा मी कोण. जा, पांडुरंगच तुला पुढली वाट दाखवलच. फकस्त ही मोठली तरी तेवढी ठेव बरोबर. एकनाथांच्या हाती एक लहानशी गाठोडी देत वारकरी म्हणाला. काय आहे यात? एकनाथांनी कुतूहलाने विचारलं. इलूशा लाया आहेत शाळवाच्या. पाणी पिण्यापुरत्या ठेव जवळ. भानुदासाच्या इट्टलाचा प्रसाद हाय समज. वारकऱ्याच्या पायावर डोकं ठेवून एकनाथ उठला आणि उत्तरेच्या डोंगर ओळीच्या दिशेनं झराझरा चालू लागला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे अनिमिष नेत्रांनी पाहत वारकरी भानुदासांचा अभंग गुणगुणू लागला. शरणांगत जाहलिया उपेक्षिना देव. शरणांगत जाहलिया उपेक्षिना देव. हा आहे अनुभव माझे देही. हा आहे
अनुभव माझे ध्येय. रामकृष्ण हरी.